नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. गुरुवार दिनांक 1/1/2026 रोजी व्यंकटेश नगर सांगली येथे संध्याकाळी 5 वाजता भटक्या कुत्र्यांच्या भयानक हल्ल्यात अवघ्या 4 वर्षांचे बाळ ध्रुव गोपाळ लड्डा गंभीर जखमी झाले. कुत्र्याने बाळाला आडवे पाडून चेहऱ्याचे लचके तोडले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या आजोबांनी त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. एका बाजूला लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, मात्र लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या नागरिकांच्या जीवन मरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण? इच्छुक उमेदवार आणि त्यांचे नेते निवडणुकीत व्यस्त, प्रशासन मतदार जागृतीमध्ये व्यस्त, जनता मरण यातना सोसत आहे. सुज्ञ नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालावा का म्हणून विचार करत आहेत. मतदानावर बहिष्कार घालून हे विषय संपणार नाहीत, मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार नाहीत, हे तेवढेच खरे आहे. नमस्कार, आम्ही लड्डा परिवार व्यंकटेश नगर सांगलीमध्ये मल्टिप्लेक्स टॉकीजच्या मागे राहतो. बऱ्याच वर्षापासून आमच्या एरियामध्ये कुत्र्यांचा आच्छाद मांडलेला आहे. व्यंकटेश नगर, पाटील नगर, आमराईच्या मागच्या बाजूला या सगळ्या ठिकाणी कुत्र्यांचा आच्छाद मांडलेला आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा कमीत कमी दर आठवड्याला डॉग वॅनला बोलवतो, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं यश कुत्रे शोधण्यात, कुत्रे पकडण्यात आलेलं नाही आहे. ही कुत्री पिसाळलेली असतात, गावठी कुत्री असतात आणि बरीच कुत्री आहेत. आमचं दिवसा ढवळ्या इथं फिरणं मुश्किल झालेलं आहे, घरातून बाहेर येणं मुश्किल झालेलं आहे. अशातच आज एक मोठा अपघात घडला. आमच्या परिवारातला 4 वर्षाचा लहान मुलगा त्याच्यावर कुत्र्यांना आघात केला. त्याचे आजोबा हे तुम्ही बघू शकता, आजोबांच्या शर्टावर सगळे डाग पडलेले आहेत रक्ताचे. त्याला घेऊन आम्ही किम्स हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. आज मी माझ्या नातवाला घेऊन बाहेर जाणार होतो, म्हणून स्कूटर घेऊन मी बाहेर निघण्यासाठी गेटजवळ आलो. गेट उघडलो आणि तो गेटजवळ उभा राहिला. मी आत वळून स्कूटर आणायला गेलो. तेवढ्यात माझी सूनबाई बाहेर आली आणि ती जोर जोरात ओरडायला लागली. मी पळत गेटकडं गेलो तर कुत्र्यानं माझ्या 4 वर्ष तोंडाला जोरात लचके घेत होता कुत्रा आणि त्याला पूर्ण पाडलं. कुत्र्यानं इथं डोळ्याजवळ पूर्ण लचका काढला आहे. इथं कपाळावर मोठं लचका खिरशात फाडून काढलं आहे कुत्र्याने. परत रक्त वाया गेलं. 4 वर्षाचा मुलगा आहे. रेबीजची फार भीती आहे डोक्याजवळ जखम झाल्यामुळं. तर काहीतरी इलाज करावा कुत्र्यांचा, अशी आमची विनंती आहे सर्वांना.